आणि सर्व श्री विठ्ठल रखुमाई भाविकांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो। खरं तर आज कट्टा बाजारपेठामध्ये आपलं विठ्ठल रखुमाई आणि लक्ष्मीनारायण मंदिर याचा कलशारोहण सोहळा संपन्न होत आहे आणि त्याचबरोबर विठ्ठल रखुमाई मंदिर आणि लक्ष्मीनारायण यांच्या मूर्तींची सुद्धा पुनर्प्रतिष्ठापना सुद्धा होत आहे। खरं तर हा जो मंदिराचा इतिहास आहे तो आपल्या नवीन पिढीला कदाचित माहिती नसेल आणि तोच माहिती करून घेण्यासाठी आज आपण आपल्या बाजारपेठेमधील आपले प्रतिष्ठित व्यक्ती अविनाश माटुक काका यांच्याजवळ आपण आलेलो आहोत आणि ते आपल्याला या सर्व मंदिराच्या परिसराबाबत किंवा मंदिराचा जो इतिहास आहे आणि हे जे मंदिर आता जे उभं राहिलेलं आहे या मंदिरामागची जी कहाणी आहे ते आपल्यासोबत ते सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। आता आपण अविनाश काकांशी बोलूया। आपलं जे लक्ष्मीनारायण मंदिर आणि विठ्ठल रखुमाई मंदिर एकाच मंदिरामध्ये दोन देवतांची प्रतिष्ठापना झालेली आहे, ती कशी काय झाली? असं आहे, लक्ष्मीनारायण मंदिर हा भाग वेगळा होता आणि विठ्ठल रखुमाई मंदिर हा भाग वेगळा। आणि लक्ष्मीनारायण मंदिराची जी ही होती पुनर्प्रतिष्ठापना म्हणजे पूर्वीची प्रतिष्ठापना केलेली होती ती अशी खालच्या भागात केलेली होती आणि वरचा भाग केलेला होता विठ्ठल रखुमाई। ज्यावेळी आता आमच्या लक्षात आलं की आता रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न येणार त्यावेळी विठ्ठल रखुमाई मंदिर म्हणजे लक्ष्मीनारायण मंदिर हे जाईल यातला अर्धा भाग म्हणून आम्ही काय केलं ठरवलं की आपण ही दोन्ही मंदिरं एकत्रीकरण करूया। त्याच्यासाठी प्रसाद लावला, प्रसाद मिळाला आणि मग मंदिर बांधायचं ज्यावेळी ठरलं विठ्ठल मंदिर त्यावेळी त्याच्यामध्ये हे अशी व्यवस्था करायची ठरली। पहिले लक्ष्मीनारायण नंतर विठ्ठल रखुमाई मंदिर जागेवरच आहे तेच। आणि ज्यावेळी आम्ही रुक्मिणीची एक मूर्ती आणली होती त्या मूर्तीच्या वेळी त्या मूर्तिकाराने आम्हाला एक गणेशाची मूर्ती दिली होती। मग आता ती गणेशाची मूर्ती कुठे बसवावी, मग विठ्ठलाच्या डाव्या साईडला बसवा सगळं माती ठरलं। आणि नंतर काय केलं, आधी सुरुवातीला तुम्हाला मी विठ्ठल रखुमाई मंदिराची संबंधित माहिती सांगतो। विठ्ठल रखुमाई मंदिरमध्ये सुरुवातीला लक्ष्मी आणि विठ्ठल म्हणजे रुक्मिणी आणि विठ्ठल हे दोघेच जण होते आणि साधारणपणे 70-80 वर्षापूर्वी येथील मंदिरामध्ये जे ब्राह्मण होते सकाळी ज्यावेळी दरवाजे उघडायला गेले त्यावेळी तो दरवाजा निखळला आणि विठ्ठलाच्या मूर्तीवर पडला। त्यामुळे विठ्ठलाची मूर्ती ही भंग पावली। आता भंग पावल्यानंतर मग त्यावेळी कुठची मूर्ती मिळणार, कुठेच कोण नाही मूर्ती। शेवटी कोणीतरी म्हणालं आपल्याला की कट्ट्यावर भांबुरन नावाच्या एका इसमाकडे पूर्वीचे स्थायिकच होते ते त्यांच्याकडे विठ्ठल मंदिर आणि विठ्ठल आणि रखुमाईची मूर्ती आणलेली आहे। शेवटी मग सर्वानुमते त्यावेळच्या लोकांनी ठरवलं की त्याला जाऊन साकडं घातलं की आम्हाला ती मूर्ती दे। त्याला सुरुवातीला तिथे खाली मंदिर उभारायचं होतं, परंतु एका गावात 2 मंदिरं होत नाही एकाच मूर्तीची, शक्यतो कोण करत नाही तेव्हा मग त्याने ते समजून ते कारण ह्यांच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये जरा वादच होते त्यामुळे शेवटी त्यांनी दिलं समजून अगदी समजूतदारपणे त्यांनी त्या दोन्ही मूर्ती दिल्या। त्यातली आता दोन्ही मूर्ती दिल्यानंतर आता तिसरी मूर्ती झाली। जे पहिल्यात एक मूर्ती ऑलरेडी होती हो रखुमाईची, हो। मग आता काय करायचं, मग विठ्ठल बसवला जागेवर आणि जी रुक्मिणी म्हणून होती की नाही त्या विठ्ठलाबरोबरची तिला राई केली, राई म्हणून उजव्या हाताला बसवलं, पत्नी डाव्या बाजूला आणि राई उजव्या बाजूला। लक्षात आलं का? त्यामुळे सध्या आज या 3 मूर्त्या दिसतात ना की त्याचा इतिहास असा आहे। म्हणजे बाहेर कुठेही बघितलं तर 3 मूर्त्या नाही, फक्त आपल्या सिंधुदुर्गामध्ये म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपल्या कट्ट्यावरतीच आपल्या विठ्ठल रखुमाई मंदिरमध्ये 3 मूर्त्या आहेत।
म्हणजे त्याला त्याची ही हिस्ट्री आहे. हम्म. समजलं का? नंतर काय झालं, ती जुनी मूर्ती होती की नाही रुक्मिणीची, ती सुद्धा भंग पावली. भंग पावली म्हणजे भंग नाही, विद्रूप झाली. आता विद्रूप मूर्तीची पूजा कशी करायची? म्हणून मी ज्यावेळी तिथे या कमिटीचा अध्यक्ष म्हणून होतो, त्यावेळी आम्ही निर्णय घेतला की ही लक्ष्मीची म्हणजे रुक्मिणीची मूर्ती आपण बदलूया. त्याप्रमाणे आम्ही बेळगाव येथून रुक्मिणीची मूर्ती आणली. बेळगावच्या एका खेडेगावात एक मूर्तिकार होता, मी तुम्हाला चांगल्यापैकी मूर्ती करून देतो, आणि ती मूर्ती आम्ही आणली. त्याची प्रतिष्ठापना 94मध्ये झाली, 1994. त्याला आता जवळजवळ 30 वर्ष झाली. आता काय झालं सांगा, मंदिर हे फार जुनं बांधलेलं होतं. 1900 साधारणपणे 50-55च्या दरम्यान ते जीर्ण झालं होतं. म्हणजे त्यावेळी त्याला 100 वर्ष झालेली होती, ते जीर्ण झालं होतं. त्यावेळी माझे आजोबा वासुदेव बाळकृष्ण माडगूळ आणि यशवंत वामन गाड हे दोघेजण, या दोघांनी की नाही पैसे गोळा करण्याची सुरुवात केली. त्याच्यासाठी मुंबईला गेले. आता इथे कट्ट्यावर का नाही कोण पैसे देणार का? पैसा हा त्यावेळी दुर्मिळ, एकदम दुर्मिळ होता. त्यामुळे ते पैसे मुंबईसाठीच गेले जमायला. मुंबईला कोणी कोणी पैसे दिले, समजलं. आणि हे ग्रेट रॉयल सर्कसचे मालक नाना वालावलकर यांनी त्यावेळी 1001 रुपये दिले. 1955च्या म्हणजे 50-55च्या दरम्यान 1000. हां, त्यावेळेचे पैसे आहेत ते. त्याला आता 1 लाख त्याची किंमत नाही, त्याची भरपूर खूप जास्त आहे, समजलं काय. नंतर मग त्याला पैसे नव्हते काहीतरी, त्यावेळी सिमेंट वगैरे काही नव्हतं, त्यामुळे प्लास्टर काही केलं नव्हतं. नुसते दगड, माती भरलेली होती, माती वगैरे सगळी. त्यावेळी मी साधारणपणे 75मध्ये मी त्या मंदिरात काम करायला सुरुवात केली. तर साधारण त्या आमच्या जवळजवळ 5-7 जणांचे एक मंडळ होतं. त्या मंडळामार्फत आम्ही कार्यक्रम सुरुवात केली. म्हणजे आमचे हरिनाम सप्ताह होत नव्हता, आणि काही गोष्टी जे म्हणजे कार्यक्रम होते ते बंद पडले होते. ते म्हटलं आम्ही सुरू करूया, आणि त्याच्यातनं काय पैसे उरतील त्याच्यात थोडी ही सुधारणा करूया. त्यावेळी पैसे कोण देत नव्हते, पैसे म्हणजे एकदम दुर्मिळ, समजलं का. तर मग आज कुठे उरले, आज 400 रुपये उरले यावर्षी. चला 400 रुपयात काहीतरी काम करून घेऊ. पण तेवढी 400 रुपयात ती कामं होत होती, यालाच मोठं महत्त्व होतं. म्हणजे संपूर्ण मंदिराला मग प्लास्टर करून घेतलं. प्लास्टर झाल्यानंतर मग आला जमिनीचा प्रश्न, म्हणजे फरशी बसवण्याचा, म्हणजे टाईल्स बसवण्याचा प्रश्न आला. मग टाईल्स बसवण्याचं कसं करायचं, तर नारायण मंदिरामध्ये टाईल्स बसवायची सुरुवात केली. मग प्रत्येकाने कोणी 500 दिले, कोणी 100 दिले, कोणी 200 दिले, असे करून ती टाईल्स आणली. त्यावेळी टाईल्समध्ये असे क्वालिटी नव्हते, ते फक्त काळा कडप्पा, पॉलिश काळा कडप्पा आणि पांढरा कडप्पा एवढी आयटम मिळत, दुसरं काही नाही. आणखी हे मोजक टाईल्स हे नारायणाच्या मंदिरामध्ये झाल्यानंतर हे दुसरे ग्रेट रॉयल सर्कलचे मालक नाना बरावकर त्यांचे मुलगा, समजलं का, यांनी मी तुम्हाला विठ्ठल मंदिरमध्ये टाईल्स पाठवून देतो. त्यांनी मोजक टाईल्स पाठवली, आणि मोजक टाईल्समध्ये त्यांनी कारागिरे पाठवले आणि बसून दिली ती, समजलं का. त्यामुळे संपूर्ण मंदिराला एक रूप आलं. आणि आता काय सांगा, वर्ष 56 हे आता नाही म्हटलं तरी 50-55 सालात केलेलं नवीन दुसरं छप्पर, आणि त्याचे वाशे सगळे दांडे वगैरे सगळे खराब झाले होते. म्हणून मग ठरवलं की आता ही बिल्डिंग पाडूया.
आणि नवीनच बिल्डिंग बांधली. साधारणपणे आम्ही आधी सुरुवातीला ट्रस्ट केला. ट्रस्ट नव्हता, जवळजवळ मला वाटतं 10,000च्या मनाने ट्रस्ट केला ना, 10च्या पूर्वीच केलेला आहे ट्रस्ट. आणि संतोष सातुरकर हे उपाध्यक्ष, मी अध्यक्ष, नेवाळकर हे आमचे सेक्रेटरी, असं म्हणता आम्ही ठरवलं. परंतु ते शक्य होईना. समजलं काय, कोणतरी एखादा मोड घालायचा, कोणतरी काहीतरी करायचं. तर शेवटी माझं वय झालं. माझं वय जवळजवळ 75 झालं. मी 75 झाल्याबरोबर त्यावेळी म्हणजे 75व्या वर्षी मी माझं अध्यक्षपद सोडलं आणि संतोष सातुरकरला अध्यक्षपद दिलं. आणि त्याला सांगितलं, मंदिर बांधायला सुरुवात कर, मी तुला फक्त पाठिंबा देईन, मी सक्रिय होणार नाही. समजलं काय. आणि त्याप्रमाणे मी त्याला पाठिंबा दिला. त्याला पाहिजे तेव्हा ते काय पाहिजे ते सूचना दिल्या, काय केलं. समजलं काय, आयडिया दिली आणि त्याने सुरुवात केली. आणि ते मंदिर आता एक मूर्त स्वरूप. कळस घेऊन महाराज या ठिकाणी जेवढा मोठी प्रदक्षिणा करणार आहे तरी कृपया कोणी लिफ्टकडे जाऊ नये अशी सर्वांना विनंती आहे. महाराज या ठिकाणी परत येणार आहेत आणि आपल्याला अक्षता देणार आहेत. शके 1925 मार्च 2024. वज्र, भौतिक, वैडूर्य, शंख, स्फटिक, पुष्पराग, इंद्रनील, महानील, सप्तधान्यानि गुरुप्यवृत्तमनितं वृषभ फलशिला अक्षतेद पायसेन संलिप्य पायसेन संलिप्य
हा कट्टा गाव आहे आणि या कट्टा गावामध्ये काल, आज आणि उद्या हे 3 दिवस या ठिकाणी प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम चालू आहे. रुक्मिणी, पांडुरंग, त्याचप्रमाणे लक्ष्मीनारायण आणि गणपती अशा या सगळ्या परिवार मूर्तींची स्थापना या ठिकाणी होते. उत्तम प्रकारचा असा कार्यक्रम चालू आहे. गावातील मंडळी बहुसंख्येने इथे जमलेले आहेत आणि त्यांच्या अत्यंत उत्साहामध्ये, अत्यंत धार्मिक अशा वातावरणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. ही जी प्रतिष्ठापना आहे, आपल्या शरीरामध्ये जसं हृदयाचं स्थान असतं त्याप्रमाणे संपूर्ण गावामध्ये मंदिराचं स्थान असतं. हृदयाकडे संपूर्ण रक्त येतं, रक्त शुद्ध होऊन ते संपूर्ण शरीराकडे प्रसारित केलं जातं. त्याप्रमाणे गावामध्ये तळागाळात असणाऱ्या सगळ्या लोकांच्या ज्या काही वाईट शक्ती असतील त्या या मंदिरापर्यंत येतात, देवतेच्या स्थानापर्यंत येतात आणि त्या देवतेच्या कृपेने त्या शुद्ध लहरी होऊन त्या व्यक्तींकडे पुन्हा प्रसारित केल्या जातात. असं हे मंदिराचं स्थान गावामध्ये असतं आणि त्यामुळे अशा मंदिरामध्ये देवतांची पूर्ण कलानी प्रतिष्ठापना करून त्या ठिकाणी भक्तगण येतात आणि त्या देवतांची स्तुती करतात, इथं येऊन उपासना करतात आणि त्यामुळे या सगळ्या देवतांच्या कृपेने सगळ्या लोकांना, भक्तगणांना उत्तम प्रकारचं सुख, समृद्ध, ऐश्वर्य अशा प्रकारचे लाभ होतात. अर्थात ज्याची जशी भक्ती असते, ज्याची जशी श्रद्धा असते त्याप्रमाणे त्याला ते फळ प्राप्त होत असतं. यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी असं एक वचन आहे. त्यामुळे ज्याची जशी भावना त्याप्रमाणे त्याला ते तसं फल प्राप्त होत असतं. असं हे मंदिराचं स्थान असतं. त्याप्रमाणे या कट्ट्या विभागामध्ये, या कट्टागाव बाजारपेठेमध्ये हे रुक्मिणी पांडुरंगांचं अत्यंत उत्तम, दिव्य, रमणीय असं सुंदर देवालय या ग्रामस्थ लोकांनी निर्माण केलं आहे आणि उद्या सकाळी 10:30च्या मुहूर्तावरती या ठिकाणी या देवतांची स्थापना होणार आहे आणि या देवता चिरकालाकरिता प्रतिष्ठित होणार आहेत. लोक या देवतांचं दर्शन घेऊन सुखसमृद्धी, ऐश्वर्याकरिता प्रार्थना करू शकतात आणि देवता त्यांच्यावरती कृपावंत होवोत अशी मी प्रार्थना करतो.